Rama
भगवान श्री नागेश्वर महाराज, श्री प्रभू रामचंद्र, महारुद्र हनुमंत आणि उपास्य दैवत सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी नमस्कार करतो. ब्रह्मचिंतन कीर्तन मालेकरता अतिशय श्रोते हो तळमळीनं साधारण तत्वज्ञानाचा असणारा कठीण विषय, एरवी कथा कुठलीही असली, भागवत कथा, राम कथा, की ती प्रत्येकाला आवडते का कथा असते, दृष्टांत ऐकायला प्रत्येकाला आवडतो. परंतु तत्वज्ञानाचा विचार व्हावा, ज्या संतांना अनुभव आला ब्रह्माचा, त्यावर असणारं हे चिंतन आणि अशी आयोजित केली गेलेली ही कीर्तनमाला, म्हणजे ज्या विषयामध्ये, ज्या चिंतनामध्ये खरोखरी झोप येईल असं मीच मान्य करतो बरं का. असा बुवा तुम्हाला सापडणार नाही की तोच मान्य करणारा की झोप येईल. पण तरी सुद्धा अशा तळमळीनं आपण ह्या कथेला, या निरूपणाला आला, येत आहात तळमळीला. आजचा चौथं पुष्प कीर्तन आहे, म्हणून सर्व परमेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करतो. काल का परवाच बोलणं झालं भागवत सरांसोबत की चर्चेमध्ये, की अशा सज्जन श्रोत्यांच्या समोर जो काही गुरुजींकडून आम्ही अभ्यास तयार केला, शिक्षण कोणतेही असो, कीर्तनाचं असो, तबल्याचं असो, त्यांचा ऑर्गन वादनाचं असो, ते चांगल्या श्रोत्यांच्या समोर बरं का मांडायला मिळणं, सेवा करायला मिळणं, हे किती भाग्याचं लक्षण आहे. श्रोते श्रोता जर नसेल तसा ऐकणारा, त्यामुळे ब्रह्मचिंतन कीर्तन मला गेल्या 10-11 वर्षात मी 2च ठिकाणी सांगितले. श्रोते हो, मग परवा बोललो मी की देवगडला दत्त मंदिरामध्ये आणि इथं, कारण इतर ठिकाणी काही सज्जन श्रोते नव्हते असा विचार नाही बरं का, असा विषय नाही. श्रोता म्हणजे तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, पण श्रोत्यांची जी मानसिकता आहे विषय ऐकण्याची, ती प्रत्येक गावात सारखी असत नाही. उडती कीर्तनं अनेकांना हवी असतात. उडती म्हणजे बरोबरच सांगा, नाम घ्या, भक्ती करा असं, पण असा सखोल गुह्य असा विषय ऐकण्याकरता मानसिकता जी लागते ती मला श्रोते हो
तुमची कळली असं मला म्हणायचं नाहीये, ते परमात्म्याला आपली कळली, त्यामुळे नागेश्वराची कृपा आपल्यावर अशी की त्याने माझ्या मनात आणावं आणि आयोजकांपर्यंत ठेवावं, त्यांनी होकार द्यावा, ही सगळी त्याचीच इच्छा आहे. ह्या पद्धतीने आपण हे चिंतन करत आहात. म्हणून खरोखरीच पुन्हा एकदा नमस्कार आणि असलेल्या पुढच्या चिंतनाला प्रारंभ करतो. नवीन श्रोत्यांकरता एक पहिली 2 मिनिटं आपण गेले 3 दिवस काय चिंतन करून आलो. प्रत्येक संतांना ब्रह्माचा अनुभव आला. ते तत्व आणि मी काही वेगळं नाहीये, सारखंच आहे. तत्वमसी, ते तू आहेस. म्हणून अहम ब्रह्मास्मी असा बोध प्रत्येक संत सत्पुरुषांना सद्गुरूंना झाला आणि त्यांनी आपल्या करता एक लेखन करून ठेवलं, वाङ्मय उपलब्ध करून ठेवलं. कोणी दासबोध उपलब्ध करून दिला, कोणी तुकाराम गाथा उपलब्ध करून दिली, कोणी ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिली, कोणी ज्ञानेश्वरांची गाथा हरिपाठ उपलब्ध करून दिला. त्यामध्ये असे काही अभंग आहेत श्रोते हो, की त्या अभंगाच्या द्वारे आपण निरूपण करू शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो ते अभंग. आणि बाबा ब्रह्माचा अनुभव त्यांना कसा आला आणि त्यांनी काय केलं अशी सगळी साधनं त्यांनी त्यामध्ये लिहिलेली आहेत. त्यातला असणारा समर्थांचा असणारा अभंग एकदा पुन्हा गद्यात सांगतो. आम्ही वसती केली रामी, आस्था नाही देह धामी. देह दीर्घ काळ राहो, अथवा शीघ्र काळी जाओ. देहास होवो उत्तम भोग, अथवा जडोत दुःख रोग. आणि शेवटचं चरण समर्थ म्हणतात. रामी रामदास म्हणे, राम पाशी काय पुढे. आम्ही वसती केली रामी, आस्था नाही देह धामी. समर्थ म्हणतात मी कुठे राहतो? सज्जनगडवर राहत नाही, तसे तर समाधी रूपाने ते राहतात. स्वामी समर्थांना विचारा, तसे अक्कलकोटला आहे, शेगावला गजानन महाराज आहेत, गोंदवलेला गोंदवलेकर महाराज आहेत. पण त्यांना जर विचारलं तुम्ही राहता कुठे, तिथं माझं स्थान आहे पण मी राहत तिथं नाही. माझं राहण्याचं ठिकाण. आणि हे उत्तर कोण देत आहे? समर्थ बोलतायत म्हणजे समर्थांची बुद्धी बोलतीये आपल्याशी, विचार करून बोलतीये. पण मनाचं काम परवा आपण बघितलं, संकल्प विकल्प करणं. बुद्धीचं काम विचार करणं, चित्ताचं काम चिंतन करणं श्रोते हो. आणि अभिमान धरणं म्हणजे अहंकार श्रोते हो. असं अंतःकरण चतुष्टय, त्यामधली असणारी बुद्धी, ती बुद्धी आपल्याशी समर्थांची बोलतीये. समर्थ म्हणतात आम्ही वसती केली रामी. आणि म्हणून रामी रामदास म्हणे शेवटचं चरण आहे. रामापाशी काय होणे? एकदा रामाच्या सान्निध्यात असलो की काही कमतरता नाही समर्थ म्हणतात. त्यामुळे आपण या गेल्या 3 दिवसाच्या निरूपणामध्ये एक अगदी वाक्य निश्चित छाती ठोकपणे सांगू शकतो. ते म्हणजे मी कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. मी दुसरा तिसरा कोणी नसून मी ब्रह्म आहे. आणि एकदा मी ब्रह्म आहे म्हणजे मी भगवान आहे, भगवत स्वरूप आहे, भगवंताचा अंश माझ्यामध्ये आहे. हे एकदा जेव्हा कळतं तेव्हा मुळात ब्रह्म आहे, मी आहे ब्रह्म, हे एकदा कळलं. आणि सगळं जगच ब्रह्ममय आहे हे दुसरं कळलं. हे एकदा कळलं की कोणाविषयी द्वेष राहत नाही, मत्सर राहत नाही. संतांना आपल्यावर दया का वाटते? दया गोंदवलेकर महाराजांना, तुकारामांना आपली ओळख आहे गोंदवलेकर महाराजांशी नाही, समर्थांशी. समर्थांनी कधी आपल्याला पाहिलंय? आपण पाहिलंय त्यांना समाधी रूपानं, ग्रंथ रूपानं, कीर्ती रूपानं. त्यांनी आपल्याला कधी पाहिलंय का? त्यांची आपल्याशी ओळख आहे का? आपली त्यांच्याशी, त्यांची आपल्याशी नाहीये. ते कसं असतं माहितीये का? तुम्ही तेंडुलकरला ओळखता का? हो ओळखतो तर, पण ते ओळखतायत का तुला? तसं ते ओळखतात का आपल्याला? संत तर ओळखत नाही, पण ते आपल्याला ओळखत नसून सुद्धा आपल्या कल्याणाची सोय करून गेले तरी त्यांना संत म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून श्रोतेहो, ती तळमळ सद्गुरूंची की मला जो अनुभव आला तो तुम्हाला येऊ द्या. म्हणून मी ब्रह्म आहे हे आपल्या सगळ्यांना कळलं. त्याचा अनुभव घेण्याचा फक्त बाकी आहे. माणसाला दुःखाची सवय एकदा लागली ना जीवनामध्ये की इतकी लागते की मी काहीतरी सुख प्राप्त करू शकतो जे संतांनी केलं, आनंद मी प्राप्त करू शकतो जो संतांनी केला, त्यावर आपला विश्वासच बसत नाही.
दुःखातच माणूस कायम रमतो. बघा, सुख आनंद त्याला नको असतो असं नाही, पण आनंदाकरता जे करायचं असतं ते तो करत नाही, पण आनंद हवा असतो. असं कसं चालेल? म्हणजे जे मला प्राप्त करायचंय ते हवंय मला, पण त्याच्याकरता जे केलं पाहिजे ते मात्र मनुष्य करत नाही. किती दुःखात रमतो. दुःखच बरं वाटतं, नको सुख नको, आनंद नको. एक आंधळ जोडपं होतं, दृष्टांत. एक आंधळ जोडपं होतं. दृष्टांत असतात ना, काही काही दृष्टांत हे तयार केलेले असतात ज्येष्ठ कीर्तनकारांनी, आणि काही दृष्टांत खरोखरीच घडलेले पुराण काळातले असतात, खरोखरीच असतात, आणि काही बनवलेले असतात, तयार केलेले असतात. तुम्ही म्हणाल बाबा काही सांगता का, आंधळ जोडपं होतं, हे होतं, असतं हो. कीर्तनात सगळं असतं. कीर्तनात काय नसतं? कीर्तनात सगळं असतं, पण कुठपर्यंत? मुद्दा स्पष्ट होईपर्यंत. मुद्दा स्पष्ट झाला की ते मरतं आणि मुद्दा कायम राहतो. आंधळ जोडपं होतं. त्यांना पहिला मुलगा झाला 2-3 वर्ष. तोही आंधळा. 2-3 वर्षांनी अजून एक मुलगा झाला, तोही आंधळाच. आता घरात किती माणसं आहेत आंधळी? 4. आई वडील 2 मुलं. दृष्टांत कशा करता सांगतोय? पंचविषय आहेत आपल्याकडे, शब्द स्पर्श रूप रस गंध. तर त्यातलं रूप नावाचा जो विषय आहे ना, तो रूप नावाचा विषय ह्या 14ला लागू नाही. रूप सोडून सगळं बोलायचं. शब्द स्पर्श रस कळत आणि गंध, पण रूप नाही. रूप सोडून बोलायचं घरात. रूपाविषयी चर्चाच नाही. कशी होईल? जे कधी अनुभवलेलंच नाही ते बोललं जाणारच नाही. पण देवाच्या कृपेनं तिसरा जो मुलगा झाला तो दोन्ही डोळ्यांनी डोळस निघाला. दोन्ही डोळ्यांनी दिसतंय, आणि तो मित्रांसोबत बाहेर जायला लागला. दिसतंय, बाहेर जायला लागला. त्याला लाल रंग म्हणजे काय माहितीये? कोणी सुद्धा केळं दिलं, हा त्याची साल पिवळ्या रंगाची. कोणी सफरचंद दिलं, डाळिंब दिलं, हा लाल रंगाचं. आंबा दिला, केशरी पिवळा साधारण कळला रंग. आणि घरी येऊन तो बोलायला लागला आपल्या आई वडिलांना, बाबा माझा राजू नावाचा मित्र आहे ना, त्याला आई वडिलांनी पिवळ्या रंगाचा शर्ट दिलाय, मला सुद्धा पिवळ्या रंगाचा शर्ट पाहिजे. आई वडील म्हणतात की आपली अगोदरची 2 मुलं अशी काहीच बोलली नाही. मला तर वाटतंय ते वडील म्हणतायत, आंधळे ते वडील म्हणतायत बहुतेक आपल्याला जो तिसरा मुलगा झालाय ना, तो बहुतेक आंधळ्यासोबत वेडा सुद्धा निघालाय. एखादी चांगली गोष्ट स्वीकारायचीच नाही. असं काय बोलतो? आमची अगोदरची 2 मुलं अशी काही बडबडत नव्हती, हे आणून द्या, ते आणून द्या. हे काय बोलतो? बहुतेक हा वेडा आहे. डॉक्टरांकडे दिलं आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्यावर भगवंताची कृपा आहे, तुमच्याकडे अनुभवायला भोगायला 4च विषय आहेत, शब्द स्पर्श रस आणि गंध. पण हा जो मुलगा आहे ना, तुम्ही ज्याला वेड म्हणून आणलाय, त्याचं नशीब इतकं उत्तम आहे की तो 5ही विषय अनुभवतो. शब्द स्पर्श रूप रस गंध. भाग्यवान आपण. डॉक्टर सांगत होते पण त्याला ते कळत नव्हतं श्रोते हो, आणि कळवून घ्यायचंही नव्हतं. याचा अर्थ काय? दुःखाची इतकी सवय असलेल्या परिस्थितीची तितकी सवय की काही चांगलं स्वीकारावं याकरता चित्त धजावतच नाही. श्रोते हो, चित्ताची जी पात्रता आहे ना, ती पात्रता झाल्याशिवाय त्याची काय काय पात्रता आहे उद्या परवाच्या निरूपणामध्ये बघूया आपण. पण चित्त त्याला पात्र असं पाहिजे. बघा आपण साधं आहे हो, दूधवाला येतो घरी, ज्यांच्या घरी गाई गोरे त्यांच्याबद्दलचं बोलणं चालू नाहीये, पण ज्यांच्या घरी दूध टाकून जातो माणूस किंवा पातेल्यामध्ये देतो, तर घरातली जी माऊली आहे, गृहिणी आहे, ती काय म्हणते? पातेलं धुवून घेतलंय का? कालच रात्री ताक घेतलं होतं त्यामध्ये, आजच सकाळी तेल होतं त्याच्यात, नीट घासून घ्या, नीट पुसून घ्या.
म्हणजे जे विषय आहेत, दूध म्हणजे काय, एक विषय, पदार्थ. श्रोते, म्हणजे साधा पदार्थ जर घ्यायचा एका पात्रात, तर ते पात्र किती स्वच्छ लागतं, शुद्ध लागतं, त्याशिवाय दूध नावाचा पदार्थ त्यात ओतता येत नाही. तर ब्रह्म नावाचा पदार्थ मला समजावा, अनुभवायला यावा, याकरता चित्ताची पात्र, चित्त किती शुद्ध पाहिजे. म्हणून समर्थांचाच एक अभंग आहे. ते म्हणाले, कसं जीवन जातं दुःखात, असं वाटतं मग परमार्थ करू, मग करू, हे मग करू, हे मग आहे ना, परमार्थात असो किंवा चांगल्या कुठल्याही गोष्टीत असो, ते खूप बाधक आहे, बाधिकारक आहे जीवाला. किती बाधक आहे. ते म्हणाले, जीवन कसं जातं, समर्थांनी सांगितलंय आपण. ते म्हणाले, जन्माला आला जीव, 10 वर्षे बालपण, 1 ते 10 वयोगट बालपण. कोण म्हणताय? समर्थ. जे वयाच्या 8व्या वर्षी चिंता करीतो विश्वची म्हणतात ना, तेच समर्थ म्हणताय. 10 वर्षे बालपण, कारण त्यांनी त्यापैकी इतर मुलं पाहिली आहेत, माझ्यासारखं नाम घेत नाहीये म्हणून चिंता करीतो. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष, 1 ते 10 वयोगटाकडून परमार्थ अपेक्षितच नाही, समर्थ म्हणाले. 11 ते 20 वयोगट, 20 वर्षे हो तारुण्य, तरुणपणाचा काळ. 30 वर्षे होती, समर्थ म्हणाले, दारा पुत्र लाभती. दारा म्हणजे पत्नी, स्त्री. लग्न झालेलं असतं, पुत्र लाभती, एखाद दुसरं मूल झालेलं असतं. 21 ते 30 वयोगट साधारण ते म्हणाले. समर्थांच्या नियमाप्रमाणे बरं का, एखाद्याला 40 वय करायचं असेल करू शकतात. 40 वर्षे होती, ते म्हणाले, डोळाचे ही क्षिती येते. एक 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 बघा, जन्माला जेव्हा घालतो ना तो, तेव्हा शक्ती असते बघा. लहान मुलं इकडून पळतात, तिकडून पळतात, शक्ती आहे. आपल्यापेक्षा 10 पटीने शक्ती 1 ते 10, 1 ते 20 या वयोगटामध्ये भरपूर आहे, प्रचंड आहे. पण जसं जसं वय पुढे सरकतं, त्याप्रमाणे दिलेली शक्ती, ती शक्ती आता काढून घ्यायला तुमच्याच प्रारब्धाप्रमाणे, बरं का, सगळी सोय लावलेली आहे भगवंताने. त्याकरता एक्सेल शीट, डेटा स्टोर काही करावं लागणार नाही भगवंताला. कम्प्युटरवर सगळं डोक्यात, सगळं माहितीये का, प्रत्येकामध्येच आहे ना तो. त्यामुळे कोण कसा वागतोय हे त्याला माहिती आहे. म्हणून आपल्याकडे वाक्य आहे ना, तू दुसऱ्याला फसवशील, स्वतःला फसवशील का, हे वाक्य त्यातून निर्माण झालं. काही काही वाक्य आपण व्यवहारात वापरतो, पण त्याचा परमार्थाशी इतका खोलवर अर्थ जोडलेला असतो हे आपल्याला माहित नसतं. स्वतःशी म्हणजे आत्मस्वरूपाला फसवता येईल काय? नाही फसवता येणार, नाही खोटं बोलता येणार स्वतःच स्वतःलाच. आता शक्ती काढून द्यायला सुरुवात केली. डोळ्यांचे विकार, कानांचे विकार, ऐकू येत नाही, असे एक एक विकार सुरू होतात. पुढे म्हणाले, 50 वर्षे होती, श्याम केस शुभ्र होती. काळे केस पांढरे होतात. पण पुन्हा एकदा समर्थांची क्षमा मागून पुन्हा त्याला श्याम करीत, गोदरेज, कारण काय वापरतात माणसं. पुढे म्हणाले समर्थ, साठीची बुद्धी नाठी, 10 चरणांचा अभंग आहे. साठीची बुद्धी नाठी, हातात घ्यावी काठी. आपल्याकडे ठरलेलं आहे, तीर्थक्षेत्री, तीर्थयात्रेला जायचं कधी, जेव्हा बसमधून उतरता येत नाही, जिन्याच्या पायऱ्या चढता येत नाही, तेव्हा जायचं. कीर्तनामध्ये बुवा सांगतात, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि अशा वेळी कीर्तन ऐकायला जातात की हरे राम म्हणू शकत नाही, म्हणतात काय, आले राम लांब लांब आले आले, आले कुठनं आले, कुठनं आले. म्हणजे काय दात गेल्यावर असं होतं. साठीची बुद्धी नाठी, हातात घ्यावी काठी. पुढे म्हणाले, 70ची होय गणना, उठता बैसलेना बैसता उठवेना. उठलं तर बसवत नाही, बसलं तर उठवत नाही. आयोजकांना धन्यवाद, या खुर्च्यांची व्यवस्था केली. जय जय थोडासा विनोद कंटाळी येऊ नये म्हणून. 80 वर्ष होती समर्थ म्हणाले, तरी सुद्धा वाटतंय काही ना काहीतरी करावं, अजून काहीतरी शिल्लक राहिलंय. 80व्या वयाला सुद्धा. आणि जेव्हा वाटायला पाहिजे तेव्हा वाटत नाही, जेव्हा नको वाटायला तेव्हा वाटतं परमार्थ करावा. 80व्या वर्षी म्हणजे वाटणं तर चांगलं आहे, पण तेव्हा शरीर साथ देत नाही, शरीर अनुकूल नसतं परमार्थ करण्याकरता. वाटलं तर नागेश्वराच्या मंदिरात कीर्तन ऐकायला जायचंय हो,
वयाच्या 80व्या वर्षी वाटलं नागेश्वराच्या मंदिरात कीर्तन, अहो नागेश्वर मंदिर दूर राहिलं, मंदिर दूर राहिलं गावामधलं, अहो स्वतःच्या घराच्या देवघरात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते देहाची. पुढे म्हणाले नवावरी दिले पूज्य सुख राहिले तुझे. अजूनही वाटते काहीतरी प्राप्त करावं. आणि शेवटचं चरण, याचा अर्थ आपल्याला कळेल, सांगायची गरज नाही तुम्हाला. शतवारी पुरुष झाला लोक म्हणती उचला उचला. थांबत नाही माणसं. आणि देहाच्या आसक्त्या सुद्धा कशा असतात, तरुणपण, प्रौढत्व, अतिप्रौढत्व, वृद्धत्व आणि अतिवृद्धत्व अशा पायऱ्या सांगितल्या दासबोधात समर्थांनी. त्या आसक्ती देहाची कशी, देहावर इतकं प्रेम, कारण मी देह असं आपण समजतोय ना, त्यामुळे देहावर इतकं प्रेम असतं, प्रत्येक वेळी वेगवेगळं बदलतं, वय जसं पुढे सरतं तसं. कसं तरुणपणी वास सुद्धा तसेच आवडतात देहाला. आतून मारायचा स्प्रे, वरून मारायचा स्प्रे, बनियन मधून मारायचा स्प्रे. हा त्यापेक्षा म्हणाले एवढ्या 8-10 स्प्रे मारण्यापेक्षा आंघोळ करतील बरी. प्रौढत्व जरा पुढे 40-50ला वय झुकलं की वास कुठले आवडतात, सुगंधित अत्तर, अत्तरचे वास आवडतात. म्हणजे जे काही आवडत होतं अगोदरचे स्प्रे वगैरे सेंट बिंट ते गेले, फॉग माणसं वापरतात. आणि आता अत्तर. आणि वृद्धत्वाच्या वेळेला हे सगळे वास जातात आणि कुठले वास आवडायला सुरुवात होते, झेंडूबाम, व्हिक्स, रोगम असे वास आवडायला, अमृतांजन, एक उशाशी येतं. असा हा देह जातो. कधी करणार परमार्थ. एक समर्थाचा अजून एक अभंग आहे. समर्थ म्हणाले कसा करणार परमार्थ आपण. आपला वेळ निघून जातो जीवनामधला. वाढदिवस आपण साजरा करतो, करावाच, केलाच पाहिजे. त्याकरता वेगवेगळे विधी, ब्राह्मणांच्या उच्चारानं उत्तम करावं, सगळं उत्तम व्हावं. पण एक वर्ष, एक दिवस त्यातला कमी होतो. घर का गेली पळे गेली, बरं का, ही चाल आपल्याला कशेळी गाव माहितीये, श्री क्षेत्र कशेळी कनकादित्य, बघा तिथलेच खंडोबा भागवत याला परिचित आहे तुमच्या संतापासून. बरं का, त्यांचं डोळे गेले बरं का, दिसत नव्हतं, अंधत्व होतं. पण साथ कोणी दिली, शिकलेले कोणाकडे नाही जाऊन रेडिओने त्यांना साथ दिली. सकाळच्या वेळेला रेडिओवर 1 तास 40-45 मिनिटं क्लासिकलचा कार्यक्रम लागायचा. माझोबा तोडी, आजोबा आई वैर, असे ते वेगवेगळे आहेत. रेडिओ कानाशी घेऊन स्वतः तयार झाले, म्हणजे शिकलेला माणूस गाणार नाही असं. घटका गेली पळे गेली त्यांची चाले ऐकली मी काही त्यांना पाहिलं नाही. घटका गेली पळे गेली तास वाजे झडाणा. त्यांचं मत आहे या अभंगाविषयीचं की राग कोणता, ते म्हणाले अहिरी ललत. बरं का, घटका केली पळे गेली, घटका केली पळे गेली तास वाजे झडाणा. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो. राम कारे म्हणाला, राम कारे म्हणाला. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो. राम कारे म्हणाला, राम कारे म्हणाला. घटका गेली पळे गेली तास वाजे झडाणा. प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले, एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले हो. एक प्रहर एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले. विषयाच्या संगामुळे चारी प्रहर गेले, विषयाच्या संगामुळे चारी प्रहर गेले. घटका गेली
आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो. राम कार्य म्हणा, राम कार्य म्हणा, घटके जय जय रघुवीर समर्थ. खरं तर ब्रह्मचिंतन श्रवण मध्ये काहीच नाही असं ठरवलंय पूर्वरंगामध्ये एक सुद्धा अभंग, कारण विषय इतका आहे की तो न पूर्ण होणार आहे, त्यामुळे शक्यतो काहीच नाही. पण उद्यापासून त्यांचे भागवत सर नाहीये, त्यामुळे त्यांच्या कलेला न्याय थोडासा देता आला पाहिजे म्हणून थोडंसं काय दोन मिनिटं असो. बघा, घटका गेली पळे गेली तास वाजे झळणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा. म्हणून म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कल्याण करणार तेच, दुसरं काही नाही. कल्याणानां निदानम कलिमलमथनं पावनं पावनानां. हे कोण म्हणाले? हनुमंत म्हणाले बरं का. पाथेयं जन्ममोक्षो सपरिपद पद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां बीज धर्म धर्मस्य प्रभवत भवतां भूतये राम नाम. नामाशिवाय तुम्ही कोणतेही नाम घ्या, राम नाम घ्या, दिगंबरा घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय घ्या, ग्राम दत्तात्रयाय घ्या, कुठलंही घ्या, शनीचं घ्या, कोणतेही घ्या, फक्त ते सतत घ्या. असं व्हायला नको. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले, विषयाच्या संघामुळे चारी प्रहर गेले, असं व्हायला नको. श्रोते हो, कसं आहे माहितीये का, हे जरी आपण किती निरूपणात बोललो तरी सुद्धा प्रत्येक जण प्रपंचात आहे. प्रपंच म्हणजे लग्न केलेला प्रपंच म्हणते, जो जन्माला आला त्याला प्रपंच आहे. 5 लग्न केलं म्हणजे प्रपंच असं नाही. प्रपंच म्हणजे 5 विषयाचा उपभोगतो तो प्रपंची. त्याचं लग्न होऊ दे नाहीतर नको होऊ दे. त्यामुळे शब्दस्पर्श रूप रसगंध ह्यावर ज्यांचं प्रेम श्रोते हो, ते सगळे प्रापंचिक. पण आपल्या वृत्तीत सुधारणा व्हावी, आतल्या अवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, त्याकरता काय करावं? नाम घ्यावं, जप करावा. जास्तीत जास्त हा आपला देह, बरं का, प्रपंचात आपण अशावरच होत, पण जास्तीत जास्त वेळा हा देह भगवंताच्या सान्निध्यात, सद्गुरूंच्या सान्निध्यात न्यावा. आपल्याकडे आपला भारत देश इतका सुंदर की जिथे जाल तिथे तीर्थक्षेत्र आहे. असा एकही प्रदेश नाही त्या 40-50 किलोमीटरच्या भागात तीर्थक्षेत्र नाही. तीर्थक्षेत्र अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, सगळ्या कुठेही जा आपण, तीर्थक्षेत्री गेला ना श्रोते हो, की वृत्तीत श्रोते हो आपल्या फरक पडतो. वृत्तीत फरक पडतो म्हणजे काय? आपण जे आपल्याला समजत असतो ना, ते तिथे गेल्यावर आपण काय आहे नाही हे समजतो, आणि जे आहे ते समजतो. मी ब्रह्म आहे हे समजायला लागतं, आणि मी देह आहे हे निवृत्ती होते याची, या समजण्याची. बघा कशी गोंधळात आपण गेला की गर्दी असली, समजा तुम्ही कितीही असाल, VIP किती मोठे असाल, होळीमध्येच दर्शन. बरं का, गोंधळकर संस्थानने मुख्यमंत्री आले तरी सुद्धा त्यांना सांगितलं आपण होळीतच दर्शन घ्या. बरं का, पण असं आहे, महाराजांच्या समोर येणारे घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, देह तर एकच आहे ना श्रोते हो, त्यानेच बनवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्या पद्धतीनेच दर्शन घ्या. हा, अगदी बाबा 4 तास लागणार असतील तर 4 तास होळी राहा असं मला म्हणायचं नाहीये. पण तिथं गेलं होळी, सगळ्यांसोबत प्रसाद घ्यायला गेलो की त्यामध्ये सगळे कामगार, मग कोणी डॉक्टर असतो त्या होळीमध्ये प्रसाद घ्यायला, कोणी इंजिनियर असतो, कोणी CA असतो, वाढण्याची सेवा करणारे आहेत माणसं. मगाशी कुठेतरी विषय झाला आपला की मोठे मोठे 5 स्टार हॉटेलमध्ये जे कुक असतात ते पौर्णिमेच्या वेळेला तिथे आम्ही जी 29 दिवस ते म्हणाले नोकरी करतो, त्याच्यावर कृपा असावी महाराजांची म्हणून 1 दिवस पौर्णिमेला आचारीपणाला येतात. गोंदवल्या, शेगावला, अक्कलकोटला,
शिरा करतात, जे काही त्या दिवशीचं ठरलेलं असेल नियोजन त्या पद्धतीने ते करतात. वृत्तीत कसा फरक पडतो? अरे मी सीईओ आहे, पण कंपनीत मी सीए आहे, मी अजून कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, गायक आहे, पद्मश्री आहे, भारतरत्न आहे, पण इथे सगळेच एका ओळीत आहेत. आणि वास्तव काय आहे? हो सगळेच सारखे चेतनभूत आणि जडभूत. विषय झालाय आपला, तो बोलत नाही विषय. चेतनभूतामध्ये अगदी आपल्याला पशु पक्ष्यांसोबतच धरलेलं आहे, फक्त एका बुद्धीचा फरक. त्यांच्यात देहबुद्धी, आपल्यात आत्मबुद्धी. देहबुद्धी सोबत आत्मबुद्धी आपल्यामध्ये. म्हणून वृत्तीत फरक शोधे हो प्रचंड पडतो. मग असं ब्रह्मस्वरूप असणारे आपण, त्या ब्रह्माचं स्वरूप काय हे बघायचं आणि आजच्या पूर्वरंगाकरता थांबायचं. ब्रह्माचं स्वरूप म्हणजे काय, की जे मी कोण आहे त्याचं वर्णन काय. खरं तर श्रोते हो, ब्रह्म ही अशी गोष्ट आहे, ब्रह्म म्हणजे भगवान अशी गोष्ट आहे की त्याच्याबद्दल बोलता येत नाही. तरी सुद्धा आपण सप्ताह दिवस ब्रह्मचिंतन करतोय का, कळावं म्हणून. ब्रह्माबद्दल भगवंताबद्दल काय बोलणार आपण? मी ब्रह्मा एवढंच, ह्याच्या पलीकडे काय बोलणार? पण कळणार नाही म्हणून बोलावं लागतं. श्रोते, हे काय आहे हे समजून घेण्याकरता कोणाला तरी बोलावं लागतं आणि शिकण्याकरता कोणाला तरी ऐकावं लागतं. या पद्धतीनं काय आहे त्या ब्रह्माचं स्वरूप? एकदा ब्रह्माचं स्वरूप आपल्याला कळलं ना, की आपल्याला मी कोण ब्रह्म आहे याचा आपल्याला अनुभव यायला थोडी थोडी सुरुवात होते. म्हणजे मी कोणीतरी, मी भले असेल पैशाने थोडा गरीब, असेल थोडा श्रीमंत, असेल मध्यमवर्गीय, पण जेव्हा कळतो अनुभव येतो मी ब्रह्म आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला जातात. मी भगवंत आहे, विषय संपतो. काय आहे ब्रह्माचं स्वरूप? तर शंकराचार्यांनी आपल्या ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं काय? ऐश्वर्यस्य समग्रस्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियाः ज्ञान वैराग्ययोश्चैव, ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णां भगवती रणा. आचार्य शंकराचार्य महाराज की, भगवान नागेश्वर महाराज की. आचार्य शंकराचार्यांनी जे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलंय, काय आहे ब्रह्माचं स्वरूप? तर ही 6 भाग्य सांगितली आहेत श्रोते. 6 भाग्य सांगितली. ऐश्वर्यस्य समग्रस्य, धर्मस्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य, ही 6 भाग्य सांगितली. कोणाची? म्हणजे वैशिष्ट्य सांगितली, लक्षणं सांगितली. कोणाची? ब्रह्माची म्हणजे भगवंताची. म्हणून षण्णाम म्हणजे 6, भग इति रणा. भग हा धातू, ज्याच्यामुळे त्याला लागला भगवान नागेश्वर, भगवान शंकर, भगवान गोपाळ कृष्ण, भगवान श्री प्रभू रामचंद्र, अजून कोणी भगवान, बरेच देव आहेत आपल्याकडे. ते भगवान म्हणजे काय? बसून घ्या 15-20 मिनिटं अजून. चांगली गोष्ट. हे जे ऐश्वर्य आहे, 6 वाक्य सांगितली. काय गुरुजींची पद्धत कीर्तनाची अशी, ते हा श्लोक बघायचा आणि पूर्वरंगाकरता थांबायचा. असं म्हटलं की असं वाटतं तर 5 मिनिटात, तो श्लोकाचा अर्थ बघेपर्यंत 20-25 मिनिटं जाणार. त्यामुळे क्षमा करा. 6 भाग्य षण्णाम भग इति रणा. हे 6 गुण, ही 6 भाग्य भगवंताची. तर पहिलं भाग्य काय? ऐश्वर्यस्य समग्रस्य. समग्रस्य म्हणजे सगळ्या प्रकारची ऐश्वर्य भगवंताकडे आहे. सगळ्या प्रकारची म्हणजे अहो, ज्या परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं, हे ब्रह्मांड निर्माण केलं, ठरलेलं आहे याचा विनाश कधी तो. बरं का? कृतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापार युग झालं, आता कलियुग आहे. पंचांग जेव्हा आपण गुढीपाडव्याला प्रतिपदेला वाचतो तेव्हा पंचांगात लिहिलेलं आहे किती वर्ष झाली, किती शक झालं, की काय, कोणाचा एक दिवस पूर्ण होतो, सगळं ते आवडत नाही म्हणून कोणी वाचत नाही. बरं का? कळत नाही म्हणून. अजून किती वर्ष कलियुगाची शिल्लक आहे, बरं का, हे सगळं त्यात आहे पंचांगामध्ये. लक्षात घ्या, परमात्म्यानं
निर्माण केलं आणि ठरवलं सुद्धा याचा विनाश कधी, पण तो कधीही विनाश करू शकतो ही ज्याची ताकद, ते म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे भगवान. आपण विचारू शकत नाही का रे बाबा लवकर तू ह्या जगाचा विनाश का केलास, का सगळं उद्ध्वस्त केलंस, निर्माण तू केलंस पण उद्ध्वस्त का लवकर केलंस, आम्ही उद्ध्वस्त झालं असं विचारू शकत नाही. विचारणार काय, शिल्लक राहिलो तो विचारणार, शिल्लक राहिलो तो उलटा प्रश्न विचारू देवा असं काही केलंस म्हणून, विचारायला शिल्लक राहिलं पाहिजे ना. आणि त्याच्या हातात आहे, आपण नाही करू शकत. समजा दुकानाची वेळ असेल माझ्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5, 1 ते 4 झोपायचं नाही, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशी समजा दुकानाची माझी वेळ असेल, तर मला वाटलं आज 2 ला दुकान बंद करू शकतो, मी मालक आहे, माझ्या दुकानाचा मालक मी आहे, मी ठरवू शकतो. नोकरांना सांगायचं 2 वाजता कसं काय, तर खरं तर नोकराला बरं वाटेल 2 वाजता बंद केल्यावर, पण आपण नोकरच श्रोते हो, आपल्याला बरं नाही वाटणार भगवंताने लवकर दुकान, भगवंताचं दुकान काय ब्रह्मांड श्रोते हो. त्यामुळे त्याला वाटेल तेव्हा तो काहीही करू शकतो. जेव्हा सीतेचं हरण झालं तेव्हा भगवंतानी काढलं अस्त्र, तेव्हा सगळ्याचा विनाश करतो श्रोते हो, सगळ्याचा विनाश करतो असं राम रागाने बोलले का विष्णू स्वरूपाचं तेव्हा ज्ञान झालेलं नव्हतं, विस्मरण गेलेले होते प्रभू रामचंद्र. तेव्हा लक्ष्मणाने हात धरलाय रामांचा, रामा असं एकदम प्रकोप करू नका, एकदम असं करू नका, का आपल्या जानकीला नेणारा जो असुर आहे रावण, तो इथेच कुठेतरी आसपास असेल, जसा रावण मरेल तशी आपली जानकी माता सुद्धा मरेल ना, असा एकदम प्रकोप नको. समुद्र वाट देत नव्हता सेतू बांधायच्या वेळेला, अंगद नलनील जांबुवंत सुग्रीव सगळे होते, तेव्हा समुद्राचाच नाश करतो म्हणून रामप्रभूंनी अस्त्र काढलेलं होतं. तेव्हा समुद्राला जागा दिली, म्हणजे त्याच्या हातात आहे कधी हे संपवावं, कधी हे निर्माण करावं, काही आपण करू शकत नाही. त्याच्या धाकाने सूर्य उगवतो, त्याच्या धाकाने सूर्य मावळतो. ऍप्लिकेशन करावं लागेल का सूर्याला, आज बरोबर 6:23 माहिती नाही बरं का, मी असंच म्हणतो 6:23 बाबा उगवायचं, ऍप्लिकेशन द्यावं लागलं नाही. त्याच्या धाकानं चंद्र त्याचं कार्य करतो, त्याच्या धाकानं आपल्याला आश्चर्य वाटेल अग्नी तापतो बरं का, अग्नीचा जो गुण आहे तापणं, तो त्याच्या धाकानं अग्नी प्रज्वलित करणं हे आपण अधिकारी बरं का, पेटवा पेटवी आपल्याला चालू. पण त्याला तापणं जो मूळ आहे बघा, आपण घरामध्ये दिवा लावतो सकाळचा संध्याकाळ तेलाचा तुपाचा, कधी कधी असं होतं लागता लागत नाही दिवा, वृक्षाचेही पाल हले त्याची सत्ता, त्याच्या मनात आहे तोपर्यंत, नसेल तर नाही लागता लागत, अख्खा माचीसचा बॉक्स फुकट जातो, लागता लागत नाही, का लागत नाही, का लागत नाही असं वाटतं. अर्थात त्याची सुद्धा पद्धत आहे, काजळी काढली पाहिजे, रोजची वात रोज नवीन, काही ठिकाणी गंमत असते, काय एकच वात नयनावर मोठी करून ठेवायची, संपतीये कशाला, रोज बदलणार कोण, जशी सुई ओवायची तसं ते हो कठीण काम, वाद घालणं म्हणजे. असो विनोदाचा भाग सोडून द्या, एवढं सगळं ऐश्वर्य संपन्न भगवान, ऐश्वर्यस्य समग्रस्य. मग हे ऐश्वर्य हे कोणाचं बघतोय आपण, मी म्हणाला भगवंताचं, मग आपण म्हणू ब्रह्म म्हणजे भगवानच होते, आपलंच ऐश्वर्य आहे, फक्त याचं विस्मरण झालंय आपल्याला. ऐश्वर्यस्य समग्रस्य हे पहिलं वाक्य. दुसरं धर्मस्य, दुसरा गुण धर्मस्य. एवढं सगळं हातात आहे, एवढी सगळी सत्ता हातात आहे भगवंताच्या, पण कधी अधर्माने मागले नाही. अधर्माने म्हणजे हे एकदा लक्षात आलं की मी ब्रह्म आहे, की धर्मानं वागायचं हे काही सांगावं लागणार नाही, तू चुकणारच नाही माणूस, अधर्माने तो वागणारच नाही. म्हणून भगवान उभा कोणाच्या पाठी राहतो, जो धर्माने वागतो त्याच्या. म्हणून धर्मराजा युधिष्ठिर 5 पांडवांच्या पाठी भगवान उभे राहिले, 101 कौरवांच्या पाठीमागे उभे नाही राहिले भगवान. धर्माने शिस्तीत वागायचं, धर्मस्य. पुढे यश, यशस्व श्रियाः असं वर्णन आहे, यश तिसरा गुण. भगवंताने कधी अपयश पाहिलेलं नाही
श्रोते, अपयश पाहिलेलं नाही. थोर मोठ्या मोठ्या व्यक्तींचं म्हणणं असतं, माणूस एकतर बरोबर येतो नाहीतर तो शिकतो, तो चुकत नाही, तो अपयशी होत नाही. श्रोते, फक्त अपयशी यशाची पहिली पायरी आहे असं प्रत्येक वेळा म्हणू नये. जय जय रघुवीर. अपयश एकदाच, पण एकदा यश हे ब्रह्माचं स्वरूप आहे कळल्यावरती आपणही अपयशी कधी होणार नाही, कारण मी ब्रह्म आहे. यश पुढचा चौथा गुण श्रिया. हा श्री, श्री म्हणजे काय? संपन्नता, श्रीमंती. श्रीमंती, इतकी श्रीमंती भगवंताची. किती श्रीमंत आहे होतो त्याचा काय 2 BHK फ्लॅट आहे? किती श्रीमंत भगवान. श्रीमंत म्हणजे किती? तर मोरोपंतांची आर्य आहे, लक्ष्मी हुनी अधिकारी आवडली माधवास कावडती. पटवर्धन पद्धतीत आर्य. बघा किती श्रीमंत आहे तो. तर लक्ष्मी हुनी अधिकारी, लक्ष्मी त्याचे पाय चक्की आहे, इतका तो श्रीमंत. लक्ष्मी हुनी अधिकारी आवडली माधवास कावडती. लक्ष्मीपेक्षा सुद्धा त्याला आवडलं कोण? आवडली माधवास कावडती. कावड आवडली. कावड पाणी भरण्याची. कशी? का आपण म्हणू शकतो कावड आवडली आणि लक्ष्मी आवडली नाही असं का म्हणू शकतो? पुढे उत्तर दिलं मोरोपंतांनी, जी आवडते आपल्याला गोष्ट ती माणूस सोबत ठेवतो. बरं का? म्हणून भगवंतानं काय केलं? आवडती स्कंधावरी. बरं का? गोपालकृष्णांनी श्रीखंड्या रूपामध्ये येऊन नाथांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं, पाणी भरलं, म्हणून आवडत होती ती काय केली? आवडती स्कंधावरी. आणि जी आवडत नव्हती तिला काय केलं? ठेवी आली हो पतीच नावडती. नमः पार्वती पदे हर हर. थोडी आर्याची वेगळी पद्धत. असो, लक्ष्मी हुनी अधिकही आवडली माधवास कावडती. आवडती स्कंधावरी. जर लक्ष्मी आवडत असती तर भगवंतांनी लक्ष्मीला खांद्यावर घेतलं असतं, पण ती आवडत नाही. पण ती कलियुगातल्या नारायणाला आवडते बरं का, म्हणून खांद्यावर घेतात लग्नाच्या वेळेला. लक्ष्मी हुनी अधिकही आवडली माधवास कावडती. आवडती स्कंधावरी ठेविली हो पदीच नावडती. अहो लक्ष्मी त्याचे पाय चक्की आहे त्या नारायणाचे. तो किती श्रीमंत असेल. लक्ष्मी पाठीशी लागली, मला स्वीकारा. मी तेव्हा शुद्ध होईल तेव्हा तुमच्या चरणांच्या पाशी मी असेल. चरण स्पर्श जेव्हा तुमचा करेल तेव्हा मी शुद्ध होईल. असा गैरसमज करायचा नाही की लक्ष्मीमुळे भगवान श्रीमंत नाही. लक्ष्मी त्याचे पाय चेपते, तो किती श्रीमंत आहे असे आपण श्रीमंत आहोत. श्रिया किती झाली हो? 4 झाली. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रियाः. 5वा ज्ञान. भगवंत ज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी. किती ज्ञानी आहे? ज्ञानी तोच की जो म्हणतो, बघा आपल्याकडे म्हणतात खरा बुद्धिमान कोण? की जो आपल्या बुद्धीची मर्यादा ओळखतो, तोच बुद्धिमान. जेव्हा एखादा माणूस म्हणतो ना मला कळत नाहीये, तेव्हा तोच ज्ञानी असं शास्त्र सांगतं. का? मला कळत नाही हे त्याला कळलंय. कळलं का? मला कळत नाहीये हे कळायला पाहिजे. कळलं का? आणि जेव्हा ते कळतं श्रोते हो त्याने तेव्हा आपोआप सिद्ध होतं की हा ज्ञानी आहे. अहो इतका ज्ञानी असणारा भगवान तो ज्ञानी आहे म्हणून वसिष्ठांच्या समोर विद्यार्थी म्हणून येऊन बसला की नाही? अगदी सोपं आहे उदाहरण. तो ज्ञानी आहे, नीट आहे का बरं का वाक्य? तो ज्ञानी आहे म्हणून तो वसिष्ठांच्या समोर येऊन बसला. तो ज्ञानी समजणारा नव्हता स्वतःला. तो अजूनही म्हणतोय राम रघुराम. वसिष्ठांना म्हणतात मला कळत नाहीये. तो वसिष्ठांची काय ताकद असेल? वसिष्ठांची ताकद काय? की जे ब्रह्मालाही ज्ञान देतात ते वसिष्ठ. बरं का? आपण चिंतन कशावर सुरू आहे? ब्रह्मचिंतन. समोर येऊन बसलाय कोण? ब्रह्म. बरं का?
आणि त्या ब्रह्माचे सद्गुरु कोण? वसिष्ठ. म्हणून वसिष्ठ श्रेष्ठ का? ऋषींमध्ये गुरुतुल्य. कोणाचं गुरुतुल्य आहे? गुरु कोणाचे झालेत? ते ब्रह्माचे गुरु झालेत. म्हणजे जे ब्रह्माला सुद्धा ज्ञान देतात ते वसिष्ठ. असे समोर येऊन बसलेला प्रभू रामचंद्र ब्रह्माला ज्ञान देतात. म्हणजे काय? तू ब्रह्मा आहेस श्रोते हो, हे त्याला सांगतात. रामा असा प्रकोप करू नकोस म्हणून योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ निर्माण झाला. वसिष्ठ आणि श्री प्रभू रामचंद्र यांचा असणारा गुरु शिष्यांचा असणारा संवाद. किती श्लोक आहे? 36,000 श्लोक आहे. 36,000 श्लोकांचा उपदेश केला वसिष्ठांनी रामांना. राम कोण आहे? ज्ञानी आहे. अज्ञानी आहेत का? अहो त्याचं अज्ञानी असते तर ते आले नसते. अज्ञानी म्हणजे काय? स्वतःला जे ज्ञानी समजतात ते अज्ञानी श्रोते हो. अज्ञानी असते तर ते वसिष्ठांसमोर आले नसते. ते ज्ञानी होते म्हणून वसिष्ठांसमोर आले. वसिष्ठांची श्री प्रभू रामचंद्रांना शिकवण्याची पद्धत कशी होती? हे नुसतं बोलायच्या पातळीवरती सोपं आहे हो, पण वसिष्ठांची काय, वसिष्ठांनी कोणत्या प्रकारे शिकवलं? समोर येऊन बसलाय कोणीतरी नाही बसलाय हो की काहीतरी सांगून जाईल. प्रभू रामचंद्र बसलाय, 7वा अवतार आहे विष्णूचा, ब्रह्म आहे साक्षात. मी त्याला काय शिकवणार? पण शिकवण्यासारखं उरलेलं काहीच नाही. शिकवलं काय? 36,000 श्लोक हे फक्त एकट्या रामांकरता नाही वसिष्ठांच्या मुखातून आले. त्याच्यानंतर भारतवर्षामध्ये जन्माला आलेले प्रत्येक जीव आपल्यासारखे यांच्या उपयोगाकरता हे सगळे ग्रंथ आहेत. राम मात्र निमित्त आहे, अर्जुन मात्र निमित्त आहे. 18 अध्याय भगवान गोपाल कृष्णांनी जे सांगितले गीतेच्या रूपामधून ते फक्त निमित्त आहे. ते त्यांना कळत नाही म्हणून नाही श्रोते, पण मला ते कळत नाहीये म्हणून येऊन ते बसले. ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. असो, जास्त अजून खोलात नको. असे असणारे ज्ञानी. हा विषय असा की राहून जाईल. प्रभू रामचंद्रांनी समोर बसल्यावरती वसिष्ठांनी कोणत्या प्रकारे शिकवलं? शिकवण्याची पद्धत काय होती? कारण समोर बसलेल्या सगळं येत आहे. तो म्हणतोय की मी अज्ञानी आहे म्हणून मी तुमच्या समोर शिष्य म्हणून बसलोय, पण मला माहिती आहे ना मला त्याचं ज्ञान आहे, त्याला काय येतं आणि काय येत नाही. वसिष्ठांनी कोणत्या प्रकारे शिकवलं? तर वर्णन असं आहे वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींनी केलेलं की वसिष्ठांची शिकवायची पद्धत कशी होती. तर वसिष्ठांनी आपल्याकडे जे ज्ञान आहे, वसिष्ठांकडे जे ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्ञान. ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान श्रोते, दुसरं तिसरं काही नाही. तर स्वतःकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणाकडे? वसिष्ठांकडे. वसिष्ठांकडे असणारं स्वतःचं असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान समोर बसलेल्या ज्ञानमूर्तीच्या कसावर म्हणजे रामांच्या कसावर घासून पाहिलं. लक्षात घ्या. म्हणजे काय? घासून पाहिलं म्हणजे खरोखर घासलं का असं नाही, ती बोलायची पद्धत. घासून पाहिलं आणि ओळखलं की हे ज्ञान पक्क आहे बरं का. असं नाही म्हणाले रामा रामा असं त्याला सगळंच येते असं तर काय सांगणार. फक्त जे सांगायचं आहे ते त्याच्याकडे आहे का ते फक्त तपासून पाहिलं. ही शिकवायची पद्धत. गुरु सद्गुरु असं शिकवतात. कधी होणार मोठे? काही जमत नाही तुम्हाला असं नाही म्हणत सद्गुरु. जे सद्गुरु आहेत ते. म्हणून ज्ञान 5 भाग्य आहे. 6वं ज्ञान वैराग्य योश्चैव शैनाम भगवती रणा. सहावं भाग्य वैराग्य, विरक्त. आपल्याकडे गैरसमज आहे. वैराग्य म्हणजे वैराग्य प्राप्त होणं म्हणजे गरिबी, सगळ्याचा त्याग करणं. हा विषय बरोबर आहे, पण दृष्टांत उद्या सांगित वेळ होईल. वैराग्य ही अवस्था आहे श्रोते. वैराग्य विण योग्य परमार्थ नोहे. भगवान किती विरक्त आहे. आपल्याला असं वाटतं की भगवंताने सगळं उपभोगलंय हो, सगळं भोगलंय, तरी तो विरक्त कसा? तो विरोधाभास आहे चरित्रामध्ये. नामदेवानी भगवान शंकरांच्या मंदिरात चुळे करून शंकरांचं सांगतो उदाहरण. नामदेवानी शंकरांच्या बद्दल लिहित असताना, शंकरांचं वर्णन करत असताना नामदेव म्हणाले, कैलासीचा देव भोळा पण चक्रवर्ती. तर चक्रवर्ती आपण कोणाला म्हणतो? सम्राटाला म्हणतो, राजाला म्हणतो. मग जो चक्रवर्ती पदावर बसलेला आहे त्याला भोळसट असून चालेल काय?
नामदेव महाराज काय म्हणतायत, कैलासीचा देव भोळा पण चक्रवर्ती. आणि पुढे म्हणाले कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पुढे म्हणाले अजून विरोधाभास बघा, पार्वतीचा पती योगीराज. काय कळलं बघा, पार्वतीचा पती योगीराज. आता जो पती आहे तो योगी कशाला होईल, आणि जो योगी आहे तो पती कशाला होईल. म्हणून योगी असल्यानं पती असण्याच्या उचापतीत पडू नाही, म्हणूनच ते योगी पती नाहीत बरं का. कळलं तर बघा, नाही तर सोडून द्या. त्याला कळलं ते भाग्यवान, त्याला नाही कळलं ते त्याहून भाग्यवान. इतका विरक्त असणारा अश्वत्थामाने ठरवलं, किती वैराग्य भगवंताकडे बघा. अश्वत्थामाने ठरवलं पांडवांच्या सगळ्या मुलांना मारून टाकायचं. तसं अभिमन्यूला संपवलं. पण अभिमन्यूची असणारी पत्नी, तिचं नाव उत्तरा, त्या उत्तरेच्या पोटात मात्र गर्भ आहे, मूल जन्माला येणार आहे, एका पुत्राला जन्म ती देणार आहे. अभिमन्यू तो गेला. अश्वत्थामाने काय केलं, की अभिमन्यूच्या पत्नीच्या दिशेनं ब्रह्मास्त्र सोडलं, गर्भाच्या दिशेनं. आपल्या गर्भालाच मारून टाकलं अश्वत्थामा. आणि तिचा देह लाल झाला, तिचा सगळा देह नको नको असं वाटायला लागलं, उष्णता निर्माण झाली. ब्रह्मास्त्र सोडलंय अश्वत्थामाने. आणि तिने प्रार्थना केली, हो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. रुक्मिणी वाढते भगवान गोपाल कृष्णाला जेवायला, पहिला घास घेणार, इतक्यात त्या उत्तरेचा आवाज ऐकू आला, तसाच ठेवला घास. प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मास्त्र म्हणजे अस्त्र काय किंवा शस्त्र काय, दोन्ही आयुधच आहेत बरं का. एक हाताने चालित करायचं ते शस्त्र, आणि जे मंत्राने चालित करायचं ते अस्त्र. दोन्ही आयुधच. मंत्र सोडायचा त्या बाणावरती, आणि तो बाण सोडायचा. अश्वत्थामाने सोडला आणि दाह व्हायला लागला अंगाचा त्या उत्तरेचा. भगवान आले आणि भगवंताला सांगितलं उत्तरेला असाच आहे, दाह होतोय. भगवान म्हणले, ओळख तुम्ही ब्रह्मास्त्र अश्वत्थामाने सोडलंय. हे इतकं पटकन झालं, बोलायला वेळ लागतोय श्रोते हो. 2-3 मिनिटं लागतात. हे 2-3 मिनिटं इतकी वेळ देऊन चालली नसती. हे इतकं झटकन झालं, तिनं स्मरण करायला भगवंतानी यायला. मन सुद्धा आपलं अनेक ठिकाणी जायला वेळ लागेल, त्याच्या आधीच भगवान आले श्रोते हो. मन किती, आता डोंबिवलीत काय सुरू असेल, अजून तुम्ही जिथे ठाण्यात काय, अजून कुठे, अजून चौलला काय, अलिबागला काय सुरू असेल. मन धावतं की नाही सगळीकडे. पटकन ते शहर आणि ते कमान शहराची सगळं खाण्याच्या वस्तू, दुकानं आपली आवडती, हे सगळं दिसतं की नाही पटकन. त्याच्याही अगोदर, त्याच्याही हात भगवंत येतो, मनापेक्षा सुद्धा अधिक गती नाही. भगवान म्हणाले उत्तरेला की ब्रह्मास्त्र सोडलंय अश्वत्थामाने, पण ते आता परत कसं जायचं, परत ते कसं जाईल त्याची शाश्वती देता येत नाही. काय करायचं कळत नाही भगवान म्हणाले. पण एक उपाय माझ्याकडे करून बघतो म्हणाले. कारण शेवटी विद्या दिली आहे, काय होईल सांगता येत नाही. पण भगवंतानी काय केलं, भगवंतानी आतून तांब्या आणला, पाणी घेतलं हातावरती पळीनं, आणि पाणी हातात घेतल्यावरती प्रतिज्ञा केली. श्रोते कामं झाली आहे, प्रतिज्ञा केली की जर आजन्म मी ब्रह्मचारी असेल, काय म्हणाले भगवान गोपाल कृष्ण, ब्रह्मास्त्र येत आहे, आजन्म मी जर ब्रह्मचारी असेल तर हे ब्रह्मास्त्र पाठी फिरव. याचा परिणाम श्रोते हो, ब्रह्मास्त्र पाठी फिरलं. तुकाराम महाराजांनी हा प्रसंग वर्णन केलाय. तुका म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी. लक्षात येईल असे विरक्त आहेत. सर्व भगवंताचा असणारा गुण, राम घ्या, कृष्ण घ्या, विठ्ठल घ्या, पांडुरंग कोणी घ्या, असे हे विरक्त आहेत. म्हणून वैराग्य विण योग्य परमार्थ नोहे. वैराग्य वैराग्योश्चैव षण्णाम भगैति रणा. वैराग्य कधी प्राप्त होतं माहितीये का? वैराग्याचाच विचार आपल्याला उद्या क्रमामध्ये करायचा आहे श्रोते अधिक तऱ्हेनं. कारण
जे लिहितायत ना समर्थ, आम्ही वसती केली आम्ही, की किती वैराग्य हो त्यांच्याकडे, किती वैराग्य, ठासून भरलेलं वैराग्य, त्याची पातळी काय, किती प्रकारची वैराग्य असतात. आपल्याला फक्त वैराग्य म्हणजे एकच शब्द माहितीये, पण किती प्रकारचे वैराग्य असतात हे आपण बघूया. उपाधी जोपर्यंत आपली सुटत नाही ना, उपाधी, परवा बोललो मीच्या पुढचं, त्याच्या अगोदरचं मी, हा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होत नाही, परमात्मा होत नाही. आपल्याला द्रौपदीचा प्रसंग माहिती की नाही? भगवंताने कृपा करत असताना प्रत्येक भक्तावरती भगवंताने कृपा केली आहे. मीरेवरती केली, तुळशीदासांवर केली, एकनाथांवर केली, अर्जुनावर केली, युधिष्ठिरावर केली, सगळ्यांवर केली. द्रौपदीवर पण कृपा केली, पण प्रत्येकावर कृपा करत असताना त्याने एका प्रकारची कृपा केलेली नाही, कृपाच केली. म्हणजे जे 100% असतं तेच मिळालंय, पण वेगवेगळ्या पद्धतीने कृपा केली. मीरेवरती झटकन कृपा केली का, तिची उपाधी झटकन सुटलेली होती. उपाधी म्हणजे कळला अर्थ, त्यात परत जात नाही. उपाधी तिची झटकन सुटली होती. जनाबाईची उपाधी सुटली, जनाबाईवरती सुद्धा कृपा केली, पण भगवंताने द्रौपदीचा जितका अंत पाहिला तितका कोणाचाच अंत पाहिला नाही. का? बाकीच्यांची उपाधी झटकन सुटली, द्रौपदीची उपाधी म्हणजे मीपणा सुटायला थोडा वेळ लागला. कोणता प्रसंग? दुःशासन आला, दुर्योधन, सगळे हे कर्ण तिचं वस्त्र ओढताय. श्रोते, जेव्हा द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग सुरू झाला तेव्हा भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी कुठे होते माहितीये का? प्रभास तीर झाला होते. एका शिळेवर बसले आणि रुक्मिणी कृष्णाला सांगते, अहो भगवंता बघा तिथे तुमच्या बहिणीवर काय अन्याय होतोय तो बघा. कृष्ण म्हणाले, माहितीये मला, पण अजून जायला वेळ आहे, अजून जायला वेळ आहे, असं भगवान म्हणाले. का हो? ती द्रौपदी काय बोलतीये ती बोल तिथे बसून, काय बोलतीये बघ. द्रौपदी काय बोलत होती? वस्त्रहरणाचा जेव्हा प्रसंग सुरू होता तेव्हा द्रौपदीला असं वाटत होतं की भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र मला मदत करतील, असं ती बोलतीये. मला मदत करा असं ती म्हणतीये. तिला अजूनही वाटतंय की हे समोर बसलेले 5 पांडव माझी मदत करतील आणि मला ह्यातून सोडवतील, पण ते काही करू शकत नव्हते 5ही पांडव. रुक्मिणी सांगते, अहो हे काय मला सांगते, तुम्ही जा की लवकर. कृष्ण म्हणाले नाही, तिला अजूनही वाटतंय की 5 पांडव तिची मदत करतील. तिच्या मुखातून अजून असं येत नाहीये की भगवान येतील आणि मला यातून सोडवतील. जेव्हा म्हणाल की भगवान येईल आणि मला सोडवतील तेव्हा हात गेलो. त्यानंतर श्रोतेहो इतका प्रसंग वाईट श्रोतेहो की तो पदर तिच्या दातात आला. बरं का? दातात आला आणि दातातला पदर चावून ती म्हणतीये. श्रोतेहो कृष्णा ये, तरी सुद्धा अजून कृष्ण हल्लेले नाही प्रवास तीर्थावरून. रुक्मिणी म्हणते असा पाषाण नाही भाऊ पाहिला नाही. बरं का? भगवंता जा, पण भगवान म्हणाले नाही. अजून तुझं सुद्धा ती काय म्हणतीये की माझं पदर हा रक्षण करेल. पदर दातात का झाला नाही तिचं, पण तिला वाटते मी रक्षण करणार नाही, तिचा पदर रक्षण करेल असं तिला वाटतंय. आणि जेव्हा श्रोते हो पदर दातातून सुटला, पदर दातातून सुटल्याबरोबर ती म्हणाली की कृष्णा आता मागावून जर तू आलास ना तर तुला द्रौपदी दिसणार नाही, तिचं मेलेलं प्रेत दिसेल. आणि हे बोलल्याबरोबर भगवान गेले आणि मग पुढचा सगळा प्रसंग तिची लाज राखली. मला आपल्याला सांगायचंय, उपाधी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत भगवान धावून येत नाही. म्हणून जेव्हा आपण आपल्यावर तुझा नानांची संकट येतात, दुःख येतात, तेव्हा आपण वेगवेगळे उपाय करतो की नाही ते करावेच या समाजाच्या माध्यमाच्या दृष्टीनं. ते काही चूक नाहीये, पण कुठलाही दुःख आलं, सुखात तर भगवंताला हे अभिप्राय ठेवून बोलतोय मी की सुख असताना भगवंताला भजायचंय, पण दुःख असताना आपण नेमकं उलट करतो. दुःख आल्यावर भगवंताकडे जातो. पण जेव्हा दुःख येतं ना तेव्हा भगवंताच्या समोर जावं आणि सांगावं, प्रत्येकाने बोलावं की ह्या दुःखाचा परिहार करणारा तूच आहेस, दुसरा कोणी नाही. बरं का? एक बाकीच्या गोष्टी सांभाळायच्या, तब्येत बिघडली म्हणून डॉक्टर, अजून काही झालं म्हणून तो वैद्य, हे करायचं म्हणून करायचं, पण मला तारणारा कोण आहे तर तू आहेस. हे जेव्हा आपण भगवंताला म्हणतो तेव्हा पुढची
तुमची जबाबदारी कोणाची? त्या भगवंताची. श्रोते म्हणून वैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति रणा. ही 6 भाग्य कोणाची? भगवंताची. आणि तो भगवंत म्हणजे कोण? तो मी. श्रोते हो, म्हणून प्रातस्मरामि अहम ब्रह्मो. श्रोते हो, म्हणून भगवान आपले समर्थ रामदास स्वामी काय सांगताय? आम्ही वसती केली रामी, आस्था नाही देह धामी. श्रोते हो, वैराग्यावरती आणि अजून बाकी निरूपण आपण उद्याच्या पूर्वरंगामध्ये करूया. बराच वेळ झाला, 1.5 तास झाला. अगदी जास्तीत जास्त 1.15 पर्यंत कीर्तन. प्रत्येकाची वेळ महत्वाची आहे. या पद्धतीनं समर्थ म्हणाले, आम्ही वसती केली रामी रामी, वसती केली रामी रामी, वसती केली रामी रामी, वसती केली केली, वसती केली, वसती